दुसरं पत्र मी दादा भुसेंना दिलं होतं, कारण ज्यावेळेला स्थगिती दिली गेली त्यावेळेला मी दुसरं पत्र हे शिक्षण मंत्र्यांना दिलं होतं की गेले जवळपास 2 महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावर सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरू आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून 3 भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं. ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली. ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं. मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखीच एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात आहे? कुठल्या तरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहीत नाही, पण मुळात पहिल्या इयत्तेपासून 3 भाषा मुलांना का शिकायला लावायचा हा मुद्दा आहे. मग याबाबत आपण घोषणा केली की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून 2च भाषा शिकवल्या जातील, पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही? माझ्या महाराष्ट्र सैनिकांची माहिती आहे की आधीच्या 3 भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश करणे या निर्णयाचा आधार घेऊन हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केव्हा सुरुवात झाली आहे. आता पुस्तकं छापली आहेत, मग पुन्हा आपल्याच निर्णयावरती घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना? असं काही नसेल असं मी गृहीत धरतो, पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल. देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून 2च भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली. याला कारण त्या राज्यांची भाषिक अस्मिता. कंसात मंत्री महोदय, आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात. आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यांसारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार? त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा. त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून 2च भाषा शिकवल्या जातील, मराठी आणि इंग्रजी, याचा निर्णय लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा ही विनंती. मंत्री शालेय हे त्यांच्याकडनं स्टॅम्प पोहोचल्याचं पण याच्यामध्ये पत्र आहे.